सिलेक्शन अतिशय चांगल्या प्रकाराने सिलेक्टर्सनी केलेलं आहे. बेस्ट 64 आपण निवडायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर आपण 2-2 त्यांचे प्रॅक्टिस सेशन्स ठेवले. तिकडे कोचेसना पण कळलं की कोण कसा खेळतो, काय कॉम्बिनेशन खेळवायचं. तर आता आपण एक्सपेक्ट करतोय की चांगली स्पर्धा व्हावी. मुलांनी या संधीचा चांगला उपयोग करावा. आपल्याला प्रोत्साहित करायला अजिंक्य नाईक येत आहेत आणि बाकी अपेक्स काउन्सिल मेंबर्स पण आहेत. सगळेच सिनियर सिलेक्टर जसे रवी ठक्कर आहेत, अंडर 14चे सिलेक्टर्स आहेत, 16चे सिलेक्टर्स आहेत. तर ही एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे मुलांना परफॉर्म करायला आणि लोकांच्या नजरेत यायला. ठाण्यातले आमदार संजय केळकर ते पण प्रत्येक वर्षीसारखंच यावर्षी पण आपल्याला प्रोत्साहित करायला येतात. सो होपफुली एक चांगली स्पर्धा होईल आणि मुलांचा फायदा होईल या स्पर्धेतून. तुकाराम सुर्वे आम्हाला बाबासारखे होते. यंगस्टर होतो, तर यंगस्टरमधनं कसं ते लोकांनी ते पिक केला, ते तुकाराम सुर्वेचा मोठा सहभाग होता. फक्त माझ्यासाठी नाही तर मुंबईच्या बरेच यंगस्टर लोकांसाठी त्यांनी चांगल्यापैकी क्रिकेट घडवलेलं आहे आणि मुंबईला क्रिकेटचं खूपच त्यांनी मोठा योगदान दिलेलं आहे. ते 1981मध्ये मला पहिला कॉल आला होता त्यांचा की तुला रवी मफतलाल जॉईन करायचा, तर तू ये मफतलाल जॉईन करतो. तर मी खूप उत्साही झालो होतो की बाबा मला मफतलाल जॉईन करायचं आहे. बाबांनी आम्हाला जे डिसिप्लिन शिकवलं आहे क्रिकेटमध्ये, कसं प्रमाणे तुम्ही क्रिकेट खेळायला पाहिजे, काय मस्ती नाही करायची आणि चांगल्यापैकी प्रॅक्टिस करायचं आम्ही, आणि त्याप्रमाणे आम्ही मुंबईला चांगला क्रिकेट खेळलो आणि बाबांनी चांगले क्रिकेटर दिले मुंबईला. खूपच यंगस्टरना ते बोलवायचे प्रॅक्टिसला, CCIला. आमची प्रॅक्टिस CCIला असायची आणि खूप म्हणजे मेहनत करायचो आम्ही आणि कसं मेहनत करायची ते आम्हाला शिकवलं होतं. प्रथमतः अनिश सुर्वे आणि ठाणे फ्रेंड्स युनियनचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी तुकाराम सुर्वे बाबांच्या नावाने या ठिकाणी ही अंडर 16ची टुर्नामेंट या ठिकाणी आयोजित केली आहे. ठाणेकरांना, ठाण्यातील मुलांना, ठाणे जिल्ह्यातील मुलांना एक चांगला प्लॅटफॉर्म या टुर्नामेंटच्या माध्यमातून मिळतो आहे. सिलेक्शन ट्रायल्स झाल्यात आणि मला अतिशय मनापासून कौतुक यासाठी करावंसं वाटतं की ह्या 2 दिवसाच्या मॅचेस आहेत. खऱ्या अर्थानं क्रिकेट जगवण्याचं काम या टुर्नामेंटच्या माध्यमातून होतं आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि ही ठाण्यातली आमची जी सगळी युवा हे आहेत, यांनी हा टुर्नामेंट पुढे नेण्यासाठी जे काही प्रयत्न केले ते खरंच वाखाणण्याजोगे आहेत. मी मनापासून या टुर्नामेंटला शुभेच्छा देतो. तुकाराम सुर्वे म्हणजे बाबा सुर्वे असं आम्ही त्यांना प्रेमाने म्हणायचो आणि त्यांच्या नावाखाली ही चालू झालेली ही जी टुर्नामेंट आहे, अत्यंत अशी एक उत्कृष्ट अशी टुर्नामेंट ठाण्यामध्ये चालू झालेली आहे, जी अंडर 16 वयोगटासाठी आहे. आणि त्यासाठी खरंच अतुल सुर्वे आणि अनिश सुर्वे यांचे मनपूर्वक आभार की त्यांनी ह्या टुर्नामेंट बाबा सुर्वेंच्या नावाने चालू केली आणि आज अंडर 16च्या मुलांना एक खूप चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे. ह्या टुर्नामेंटचं एक वैशिष्ट्य म्हणजे की या एक ओपन सिलेक्शन घेतलं जातं आणि ओपन सिलेक्शनमधून ह्या टीम तयार केल्या जातात आणि मुलांना खेळण्यासाठी प्लॅटफॉर्म मिळतो. हे जे ओपन सिलेक्शन आहे त्याच्यातून कुठलाही मुलगा जो ह्या वयोगटातला आहे त्याला चान्स आहे की त्याने इथे यावं, त्याने आपलं टॅलेंट सादर करावं आणि त्याच्यातून तो सिलेक्ट झाल्यानंतर खूप मोठा हा प्लॅटफॉर्म त्याला मिळालेला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने जसे त्यांना मागच्या वर्षी परमिशन दिली आणि त्याच्यातून ही संकल्पना ही खूप चांगली पुढे आली आणि आजही यात तुम्ही बघाल की इथे एवढी गर्दी जमते, एवढी मुलं येतात आणि त्याच्यातून ह्या टीम काढल्या जातात. त्याच्यासाठी मुंबईचे सिलेक्टर्स जे आहेत अंडर 16चे, अंडर 14चे, ते येऊन इथे तेवढेच परिश्रम घेतात आणि टीम्स काढून देतात आणि त्यातून खूप चांगला प्लॅटफॉर्म मुलांना मिळतो. तर असंच हे वर्षानुवर्ष चालू राहावं हीच माझी अपेक्षा आणि ॲज ए मुंबई क्रिकेट असोसिएशनचा सेक्रेटरी म्हणून जी काय मदत ह्या टुर्नामेंटसाठी लागेल ती आम्ही नेहमीच करू, पूर्ण अपेक्स काउन्सिल करेल. आणि ह्याच्यात आमचे जे अजिंक्य नाईक आहेत, आमचे प्रेसिडेंट आहेत, हे नेहमीच सदैव ते ॲक्टिव्ह असतात आणि त्यांनी आम्हाला तेच सांगितलं आहे की अशा ह्या टुर्नामेंटला आपल्याला जास्तीत जास्त वाव द्यायचा आहे की जेणेकरून हे मुलांपर्यंत प्रत्येक म्हणजे जे आजूबाजूला राहणारी मुलं आहेत आणि त्या मुलांपर्यंत हे पोचलं पाहिजे आणि त्याच्यातून त्यांना हा वाव मिळाला पाहिजे आणि त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध करून दिला पाहिजे. तुकाराम सुर्वे मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंटचं मेन पर्पज होतं, मी आणि अनिशनी डिस्कस केलं होतं की ठाणे डिस्ट्रिक्टमधल्या मुलांना एक प्लॅटफॉर्म क्रिएट झाला पाहिजे. आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणून आम्ही नेहमी प्रोएक्टिव्ह थिंकिंग करतो की ती जी डिस्ट्रिक्ट आहे ठाणा डिस्ट्रिक्ट, तिकडनं कसे चांगले प्लेयर्स मुंबईला खेळू शकतील आणि त्यांचा जो चांगला परफॉर्मन्स झाला की येणाऱ्या काळात ते कसे भारताला खेळतील. पण कुठेतरी आपलं बेस स्ट्रॉंग असला पाहिजे, आमची पूर्ण अपेक्स काउन्सिलची इच्छा होती आणि त्याचाच एक भाग म्हणून ही टुर्नामेंट मागच्या वर्षी आम्ही सुरू केली. आमचे सगळे मुंबईचे सिलेक्टर्स या टुर्नामेंटमध्ये प्लेयर्स बघायला येतात, कारण शेवटी जो चांगला परफॉर्म करणार त्याला एक मुंबईच्या टीममध्ये येण्यासाठी एक संधी मिळते. पण त्याच्यासाठी एक प्लॅटफॉर्मची गरज होती आणि तो प्लॅटफॉर्म अनिश सुर्वे आणि त्यांच्या फॅमिलीनी ठाणे डिस्ट्रिक्टमधल्या मुलांसाठी तयार केला. येणाऱ्या काळात चांगले प्लेयर्स मुंबईसाठी याच टुर्नामेंटमधनं तुम्हाला दिसतील. मागच्या वर्षी काही प्लेयर मुंबईच्या टीममध्ये
या टुर्नामेंटमुळे खेळू शकले आणि ठाण्या क्रिकेटसाठी हे चांगले सोनेरी दिवस आले आहेत. आज जसं रोहित शर्मा, अजिंक्य राणे वरळीच्या अंडर 14 टुर्नामेंटमधनं दिसले, तसेच या टुर्नामेंटमधनं रोहित शर्मा सारखा प्लेअर खेळताना दिसेल, अजिंक्य राणे सारखा घडताना दिसेल, सूर्यकुमार यादव सारखा घडताना दिसेल. तुकाराम सुर्वे सरांचं मुंबई क्रिकेट असोसिएशन मधलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्या परिवाराने जो हा इनिशिएटिव्ह केलाय त्याच्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशन मधला प्रत्येक क्लब सेक्रेटरी हा त्यांच्या पाठीशी आहे, प्रत्येक अपेक्स काउन्सिल मेंबर त्यांच्या डिसिजन्सच्या पाठीशी आहे आणि हे सगळे एका पेजवर आल्यामुळे येणाऱ्या काळात या टुर्नामेंटमधनं चांगले प्लेयर्स घडतील एवढं मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. या टुर्नामेंट तुकाराम सुर्वे मेमोरियल ट्रॉफी अंडर 16 जे टुर्नामेंट जे होते ते MCAने जे अप्रूव्ह केलेली आहे ते खूप मोठा लाभ घ्यायला पाहिजे ठाणा डिस्ट्रिक्ट क्रिकेटचे अंडर 19 क्रिकेट लोकांनी, की एवढे मोठी ते लोकांना ते टुर्नामेंट खेळायला मिळते आणि त्या टुर्नामेंट खेळून ते लोक डायरेक्ट MCAचा टीममध्ये येऊ शकतात इथे परफॉर्मन्स करून. आणि त्यासाठी मी खरंच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे जे सहभागी आहे ते अधिकारी आहे त्यांनी जे अप्रूव्हल दिलेलं आहे ते खूप खूप मोठा मी आभार मानतो. पूर्वी एक मुंबईपर्यंत असं क्रिकेट सीमित होतं आणि त्याच्यानंतर आता हे क्रिकेट हे थोडं थोडं मुंबईच्या बाहेर जायला लागलं आहे. कारण मुंबईत राहणारे काय जे पूर्वी वस्ती होती ती आता मुंबईच्या थोडी बाहेर जाऊन राहते आणि त्या ठाणा, कळवा, मुंब्रा ह्या परिसरातसुद्धा राहत आहेत आणि इकडे खूप चांगली मुलं येत आहेत इकडनं. म्हणजे आज मुंबईच्या टीममध्ये बघाल तर तिथं तो पार्टिसिपेशन आहे त्याची टक्केवारी इथून येणाऱ्या मुलांची खूप वाढलेली आहे. मग ते ठाणा, बदलापूर, डोंबिवली, कल्याण ह्या भागातलेही असतात. तर त्यांच्यासाठी आपण हे जास्तीत जास्त ग्राउंड आमचा करायचा प्रयत्न चालला आहे. आत्ताच आमच्या ह्या कमिटीमध्ये एक असा डिसिजन झालेला आहे की इकडचे आमचे जितेंद्र आव्हाड साहेब जे आमचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत त्यांनी एक आम्हाला चांगली 5 एकरची एक जागा उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याच्यात आम्ही सॅटेलाईट अकॅडमी आणि तसेच ट्रेनिंग सेंटर हा असा बनवायचा आमचा प्रयत्न चालू आहे. तर त्याचा फायदाही इकडच्या मुलांना होईल आणि जेणेकरून इकडे जे काही MIDC एरियात आहेत त्याच्यामध्ये काही कंपनीज आहेत त्यांच्या इकडच्या ग्राउंडसाठी आम्ही प्रयत्नशील असू. तसंच या लोकांनीसुद्धा येऊन आणि ठाण्याच्या काही क्लबनीसुद्धा एकत्र येऊन जर आणखीन टुर्नामेंट करायचे असतील तर मुंबई क्रिकेट असोसिएशन नक्कीच त्याचा विचार करेल जेणेकरून मुलांना आणखीन एक प्लॅटफॉर्म मिळेल आणि आपण चांगल्या आणखीन टुर्नामेंट मुलांसाठी वाढवू शकतो.